गुळाचा वापर म्हणजे जॅगरीचा वापर आपण आपल्या स्किनसाठी करू शकतो. हे खूपच कमी लोकांना माहिती असेल, कारण या गुळामुळे आपल्या चेहऱ्यावर वरील कितीही जुने पिगमेंटेशन असू द्या किंवा काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असू द्या, त्या सगळ्या गुळामुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. कारण यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज देखील भरपूर प्रमाणात असते, जे की आपल्या चेहऱ्यावर आपलं वय तरुण दिसण्यासाठी किंवा आपला चेहरा तरुण दिसण्यासाठी खूप जास्त मदत गुड करत असतो. तर चला आजची ही रेमेडी कशा पद्धतीने तयार करायची आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघून घेऊया. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. तर चला आता या ठिकाणी आपल्याला काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते या ठिकाणी नक्की बघा. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे गूळ, जो की आपल्याला ऑर्गॅनिक असा गूळ या ठिकाणी घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला विदाऊट केमिकल म्हणजे ऑर्गॅनिकच गुळाचा वापर करायचा आहे, कारण आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूपच असा लवकर बघायला मिळतो. तर या ठिकाणी गूळ देखील तुम्ही किसून घेऊ शकतात. नाहीतर जर का तुमच्याकडे अशा प्रकारे जर का जॅगरी पावडर असेल, तेही ऑर्गॅनिक, तर अशा पद्धतीने तुम्ही जॅगरी पावडरचा देखील यूज करू शकतात. तर या ठिकाणी मी साधारणतः 1 टेबलस्पून एवढं ऑर्गॅनिक असं जॅगरी पावडर घेतलेलं आहे, म्हणजे गूळ पावडर घेतलेला आहे, जे की आपण चहासाठी यूज करत असतो, ते या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. तर यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे, जे की आजच्या रेमेडीचं खूप इम्पॉर्टंट असं इन्ग्रेडियंट्स आहे, ते म्हणजे मसूर डाळीचं पीठ किंवा मसूर डाळीचं पावडर. ते आपल्याला या ठिकाणी 1 टेबलस्पून किंवा हाफ टेबलस्पून एवढं या ठिकाणी घ्यायचं आहे, जे की आपल्या स्किनवर नॅचरल ग्लो येण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तर या ठिकाणी पुढचं जे घटक आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर लक्षात ठेवा, जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद म्हणजे व्हाईट टर्मरिक नसेल, तर तुम्ही किचनमधली हळद जर का घेत असणार तर ती फक्त 1 पिंच एवढी घ्या, कारण बऱ्याच वेळा त्या हळदीचे रिॲक्शन देखील आपल्या चेहऱ्यावर होत असतात. त्यामुळे शक्यतो कस्तुरी हळद यूज करायचाच प्रयत्न करा. ऑनलाईन ही इझिली आपल्याला अवेलेबल होऊन जाते. तर या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 पिंच एवढी मी या ठिकाणी कस्तुरी हळद ॲड केलेली आहे. तर या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे टोमॅटो. कारण टोमॅटोमध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टीज किंवा क्लिन्झिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या पोर्समधील जेवढी देखील घाण असते ते सगळी आतून बाहेर काढण्याचं काम हे टोमॅटो करत असतो. तर या ठिकाणी साधारणतः अर्धा टोमॅटोचा रस आपल्याला या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर तुम्ही या जागेवर लिंबाचा रस देखील ॲड करू शकतात. तर तुम्ही टोमॅटो या ठिकाणी किसून सुद्धा घेऊ शकतात. आपल्याला फक्त टोमॅटोमधला पल्प या ठिकाणी हाफ टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून एवढा लागणार आहे. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही हाफ टेबलस्पून एवढा टोमॅटोचा पल्प किंवा ज्यूस असतो तो या ठिकाणी मी ॲड केलेला आहे. आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्यावरील जेवढे देखील मॉइश्चर असतं ते लॉक करण्यासाठी किंवा आपली चेहऱ्याची त्वचा नेहमी हायड्रेट ठेवण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. त्यासाठी ॲलोवेरा जेलचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. तर या ठिकाणी मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं तेच आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. प्लांट बेसमध्ये किंवा झाडावरचं ॲलोवेरा जेल या ठिकाणी अजिबात देखील घेऊ नका, कारण बऱ्याच वेळा त्याचे रिॲक्शन किंवा साईड इफेक्ट देखील आपल्या चेहऱ्यावर होत असतात. तर या ठिकाणी नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे गुलाबजल. तर गुलाबजल टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. या जागेवर तुम्ही कच्चं दूध किंवा दह्याचा देखील वापर करू शकतात. तर फेस पॅकची कन्सिस्टन्सी किंवा स्ट्रक्चर व्यवस्थित असं येण्यासाठी या ठिकाणी मी साधारणतः 1 ते 2 टेबलस्पून एवढं गुलाबजल या ठिकाणी ॲड केलेलं आहे. आपल्याला फेस पॅकची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवायची आहे. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही, आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड केलेले आहेत ते सगळे छान असे ॲक्टिवेट होतात तोपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी हा फेस पॅक मिक्स करत राहायचा आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित असे ॲक्टिवेट व्हायला मदत होईल आणि आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट देखील खूप छान पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल. तर आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड केलेले आहेत ते सगळे अतिशय नॅचरल आहेत, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा खूपच सुंदर असा रिझल्ट बघायला मिळत असतो. तर चला या ठिकाणी फेस पॅक आता चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया. त्याआधी आपला चेहरा स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठलीही होम रेमेडी आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो तर त्याआधी आपला चेहरा स्वच्छ
धुणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर कुठलीही प्रकारची डर्ट, ऑइल किंवा इम्प्युरिटी नको असायला. त्यानंतरच आपण हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे. तर फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच अप्लाय करा, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप छान असा बघायला मिळेल आणि चेहऱ्यावर ग्लो देखील खूप छान पद्धतीने येईल. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्या चेहऱ्याला व्यवस्थित लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. तर तुमच्या चेहऱ्यावर जर का गालाच्या वर भरपूर जणांना पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असतो, भरपूर अशी टॅनिंग जमा झालेली असते, उन्हात गेल्यामुळे देखील ही टॅनिंग होत असते. त्यामुळे ते देखील रिमूव्ह व्हायला यामुळे खूप मदत होत असते. आपण जो अर्धा टोमॅटो साईडला काढून ठेवलेला होता, त्या टोमॅटोने आपल्याला हा टोमॅटो फेस पॅकमध्ये डीप करून पूर्ण चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये जेंटली म्हणजे हलक्या हाताने आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी मसाज करायची आहे. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील जेवढी देखील डेड स्किन असेल किंवा काळे डाग धब्बे असतील, ते देखील मिनिमाइज व्हायला म्हणजे रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे खूप जास्त मदत होत असते. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही खूप छान असा याचा ग्लो आपल्याला फेस पॅक किंवा ही प्रोसेस करताना दिसायला लागत असतो. तर आता 2 ते 3 मिनिटासाठी टोमॅटोने मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर परत आपल्याला सेकंड लेयर या फेस पॅकची अप्लाय करायची आहे. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचा ग्लो यायला खूप जास्त मदत होईल. तर गूळ हा आपल्या चेहऱ्यासाठी अतिशय रामबाण उपाय आहे. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तर हा फेस पॅक आता चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला 15 मिनिटासाठी असाच राहू द्यायचा आहे. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत आपल्याला चेहरा थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर कधीही चेहरा आपल्याला वाईप करत असताना किंवा पुसण्यासाठी कॉटनचा किंवा किंवा मायक्रोफायबर रुमालचा वापर करा, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर तो हार्श होणार नाही. तर तुम्ही या ठिकाणी रिझल्ट बघू शकता. तुमच्या समोरच हा रिझल्ट आहे. नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करून बघा. तर यानंतर आपल्याला कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर स्किन केअर करायचं कधीही विसरायचं नाही. चेहऱ्यावर मॉइश्चरायझर नेहमी अप्लाय करायला हवं किंवा टोनर नेहमी लावायला हवं. कारण आपलं जी होम रेमेडी किंवा जोही फेस पॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय केलेला असतो, त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात. त्यामुळे त्यानंतर मॉइश्चरायझर किंवा टोनर लावणं हे खूप जास्त गरजेचं असतं. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे मॉइश्चर असतं ते लॉक व्हायला देखील खूप मदत होत असते आणि आपले पोर्स देखील मिनिमाइज व्हायला मदत होत असते. तर 2 ते 3 मिनिटासाठी छान असे चेहऱ्याला मसाज द्या, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरचे जे ब्लड सर्क्युलेशन आहे खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि चेहऱ्यावर ग्लो यायला देखील खूप मदत होत असते. तर प्रत्येक जण पार्लरमध्ये जायला प्रत्येकच गृहिणीला जमत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने होम रेमेडीज नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप नवीन-नवीन प्रकारच्या रेमेडीज बघायला मिळतील. आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हाईपचं फीचर जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. तर तुम्हाला आजची रेमेडी कशी वाटली ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.